नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 4 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था या प्रकरणामध्ये आज आपण महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किंवा इतर राज्यांच्या जर विचार केला तर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र अतिशय चांगल्या पद्धतीचं कृषी क्षेत्र आपल्याला म्हणता येईल। महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या संदर्भात आर्थिक विकासामध्ये महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर कृषी क्षेत्राचा अतिशय महत्त्वाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतो। या क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचं आपल्याला दिसून येतं। महाराष्ट्र राज्याच्या एकूण उत्पादनाचा जर विचार केला तर त्यामध्ये सर्वाधिक प्रमाण ह्या कृषी क्षेत्राच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। सन 2001-2 मध्ये हे 15.3% होतं। हेच प्रमाण 2016-17 मध्ये मात्र 12.2% कमी झालं, कारण इतर क्षेत्रांचा विकास झपाट्याने झालेला आहे। सेवा क्षेत्राचा झाला असेल किंवा उद्योग क्षेत्राचा झाला असेल, त्याचा परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी कृषी क्षेत्राचं उत्पन्न कमी झाल्याचं दिसून येतं। याचा अर्थ असा नाही की कृषीतले उत्पादन कमी झाले, इतर क्षेत्रांचा वाटा वाढल्यामुळे याचं प्रमाण एकूण उत्पन्नामध्ये कमी दिसून येते। महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा जर आपण विचार केला तर ह्या कृषी क्षेत्राच्या समोर काही समस्या आपल्याला दिसून येतात, स्पष्टपणे दिसून येतात। त्यामध्ये पहिलं आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राच्या संदर्भात जमिनीच्या जो धारणा क्षेत्र आहे त्याचा आकार फार कमी आहे, त्यामुळे कमी उत्पादन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं। दुसरं आहे सीमांत अल्पभूधारक व सीमांत शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती वाढलेली आहे। त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येईल की रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची अवनती झाली, म्हणजेच जमिनीच्या बाबतीमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाल्याचं आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येते। त्यानंतर चौथं आहे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा। शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून येते। 5 आहे भूसुधारणा कायदा व पीक पद्धती यांची सदोष अंमलबजावणी। कायदे केलेले आहेत, पीक पद्धती ही माहिती आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र व्यवस्थित होत नाही, ही देखील महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राची समस्या आपल्याला दिसून येतं। त्यानंतर 6 कोरडवाहू जमीन आणि जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो। फार कमी जलसिंचन आहे आणि कोरडवाहू जमीन देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते। 7 आहे भांडवलाची कमतरता। देशामध्ये भांडवलाची कमतरता आहे। ग्रामीण विकास योजनांची अयोग्य अंमलबजावणी पाहायला मिळते। योजना तर होत आहेत परंतु त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आहे। 9 आहे विपणन व्यवस्थेची कमतरता। उत्पादन होतं पण विपणन व्यवस्थित होत नसल्याने त्याचाही परिणाम ह्या ठिकाणी कृषी क्षेत्राच्या बाबतीत पाहायला मिळते। आणि शेवटचं सांगता येईल की हवामान बदलांचा परिणाम देखील कृषी क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो। महाराष्ट्रामध्ये सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारचे हवामान बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतोय। अशा पद्धतीने मित्रांनो कृषी क्षेत्राच्या समस्या होत्या, ह्या सोडवण्यासाठी आपल्याकडे काही उपाययोजना देखील करण्यात आलेल्या आहेत। त्या उपाययोजनांची देखील आपण ह्या ठिकाणी माहिती पाहूयात। पहिला आहे वाजवी दरात दर्जेदार बी बियाणे वितरित करायला शासनाने सुरुवात केलेली आहे, त्यामुळे बी बियाणं मिळू लागलेलं आहे। खते व कीटकनाशकांचं वितरण केंद्रांमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, त्यामुळे यांचंही प्रमाण शेतकऱ्यांना व्यवस्थित मिळू लागलेलं आहे, त्याचा परिणाम उत्पादन वाढीवरती होतोय। त्यानंतर आहे जलसिंचनाच्या सोयींचा विकास होऊ लागलेला आहे, त्यामध्ये वाढ करण्याचं काम ह्या ठिकाणी केलं जात आहे। त्यानंतर आहे शेती पंपांचे विद्युतीकरण आणि मागणीनुसार वीज पुरवठा असाही विचार केला जातोय आणि त्याच्यातही फार मोठी प्रगती आपल्या महाराष्ट्रामध्ये झाल्याचं दिसून येतं। आवश्यकतेनुसार पतपुरवठा करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी केला जातोय, म्हणून ही देखील पतपुरवठा सोडवण्याच्या संदर्भातील महत्त्वाची उपाययोजना सांगता येईल। त्यानंतर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती असतील, कृषी उत्पादन निर्यात क्षेत्र असतील, फलोद्यान प्रशिक्षण केंद्र असतील, प्रभावी वितरणासाठी श्रेणीकरण असेल किंवा इतर सुविधा ज्या उपलब्ध आहे करून दिल्या जातात, त्या सगळ्याचा परिणाम या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये चांगले परिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत। आणि शेवटचा सांगता येईल की प्रसार माध्यमांद्वारे कृषीविषयक माहितीचा प्रसार करू लागल्याने कृषी व्यवसाय व नफा देणारे व्यवसाय असे ह्या व्यवसायाच्या बाबतीतले लोकांचं मत दृष्टिकोन कसा बदलेल याचाही अभ्यास या ठिकाणी केला जातो आणि याचाही
फायदा या ठिकाणी महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी होतोय, म्हणून ही देखील उपाययोजना महत्त्वाची उपाययोजना मानली जाते. अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्रातील हे कृषी क्षेत्र होतं. या कृषी क्षेत्राच्या समस्या, त्याच्या शासनाने केलेल्या उपाययोजना, ह्या सर्वांची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.